हाय, हॅलो, नमस्ते. आय एम सिद्धी. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सकाळ सकाळ ना इकडे लाडूची अशी मस्ती चालली होती आणि त्याला इथे खेळायला ठेवून ना मी आंघोळ करायला गेले, कारण की त्यानंतर मला शिवसाठी टिफिन बनवायचा होता. आणि शिवची ना सध्या ट्रायल स्कूल चालू आहे. ती फार तर 8 दिवस आहे. तर आज त्याचा फर्स्ट डे होता आणि मी त्याचा शॉर्ट व्हिडिओसुद्धा अपलोड केला होता. आणि त्यानंतर मी आंघोळ करून आले आणि त्यानंतर मग इथे लाडूला डायपर फ्री टाईम दिला. तो इथे किचनमध्ये ना छान खेळत होता आणि बाकी सगळे तर झोपले होते. मग मी लगेच इथे स्वयंपाकाची तयारी करायला घेतली, कारण जर मग शिव उठला ना की मग तो काहीच करू देत नाही. म्हणजे तो त्रास तर देत नाही, पण सगळ्या गोष्टी त्याला करायच्या असतात. पीठ मळायला घेतलं की तो लगेच येतो आणि म्हणतो की मी पीठ मळणार. चपात्या करायला घेतल्या की त्यालासुद्धा चपात्या करायच्या असतात. असं प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला सगळं काही करायचं असतं. त्यामुळे मग खूप वेळ जातो. तर तो झोपला होता, तर इथे लगेच मी पीठ मळायला घेतलं. आणि पीठ मळता दुसरीकडे लगेच मी चहा करायला ठेवला. इकडे दूध तापायला ठेवलं, कारण की शिव उठला की मग त्याला लगेच दूध प्यायला हवं असतं. आणि इकडे माझा लाडू मस्त खेळत होता. पीठ मळून झालं त्यानंतर मी चहा घेतला. आणि सकाळची ना खूप गडबड असते. संध्याकाळचं जर माझं खूप बऱ्यापैकी रिलॅक्स सगळं असतं, पण सकाळची ना खूप गडबड असते. आणि माझा हा व्लॉग ऑलमोस्ट महिन्याभरानंतर येतो आहे. बरेच दिवस झाले माझा लाँग व्हिडिओ चॅनलवर आलेला नाही आहे, कारण की आत्ता लाडू मोठा झाला आहे ना, तर दोघांना मॅनेज करून व्लॉग्स बनवणं हे मला खूप अवघड जातं आहे. कारण की आत्ता लाडू बसायला बघतो आहे, रांगायला बघतो आहे, त्यामुळे मग त्याच्याकडे सतत लक्ष ठेवावं लागतं. मग तो पडायची भीती आहे, त्यामुळे मग व्लॉग्स बनवणं ना माझ्याच्याने होत नाही आहे. व्हिडिओ शूट केला तर मग एडिट करता येत नाही. एडिट करायचं म्हटलं की व्हिडिओ शूट केलेला नसतो, त्यामुळे मग भरपूर प्रॉब्लेम होते. त्यामुळे बरेच दिवस झाले माझे व्लॉग्स आलेले नाही आहेत. आणि हा व्हिडिओसुद्धा मी महिनाभर आधी शूट करून ठेवला आहे आणि हा आत्ता मी एडिट करून अपलोड करते आहे. तर एकीकडे मी गवारची भाजी केली आणि ती मी आदल्या दिवशीच सोलून ठेवली होती, त्यामुळे मग हे पटकन आवरलं. आणि त्यानंतर लगेचच मग चपात्या करायला घेतल्या. आणि त्यानंतर मग मला शिवला सोडायलासुद्धा जायचं होतं, कारण की फर्स्ट डे आहे, त्यामुळे मग तो बसने तर जाणार नव्हता. त्यामुळे मग मी स्वतःच त्याला सोडायला जाणार होते. तर मी पटकन एकीकडे भाजी बनवली आणि दुसरीकडे लगेच मग चपात्या बनवायला घेतल्या. आणि त्यानंतर मग लाडूला आंघोळ घातली. आणि मी बरोबर त्याला अशा टायमाला आंघोळ घातली की तो शिवला स्कूलमध्ये सोडायच्या टायमाला तो झोपेल, म्हणजे मी पटकन जाऊन येईल. आणि मग मी त्याला आंघोळ घातली, पण तो काही झोपलाच नाही. मग मम्मींनी त्याला बराच वेळ घेतलं होतं आणि तेवढ्या वेळामध्ये मग मी शिवला स्कूलमध्ये सोडून आले. आणि त्याचबरोबर ना घरातलं काही सामान संपलं होतं, ते सुद्धा मी त्याचबरोबर घेऊन आले होते सोबत येताना. आणि आता बऱ्याच गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत की लाडू कुठला माइलस्टोन आता क्रॉस केलेला आहे, प्लस त्याला मी वटचं जेवण चालू केलं की नाही असं मला कमेंट्समध्ये विचारतात ते. तर ते सुद्धा मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे की त्याला मी चालू काय केलं आहे, तो काय खातो, या सगळ्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. आणि लवकरच मी रेग्युलर व्हिडिओज अपलोड करेल. तर आज शिवचा फर्स्ट डे स्कूलचा आहे. आता तो प्रॉपर मी त्याला स्कूलमध्ये घातलेला आहे आणि स्कूलमध्ये तो गेला आहे, पण माझीच एक्झाम असल्यासारखं झालं. मी इतकी नर्वस झाले की तो राहिला आहे की नाही, तो रडतो आहे की काय, असं सतत मला वाटतं आहे. आणि मी जेव्हा गेले ना त्याला सोडायला, तेव्हा तो खूप छान खेळत होता. आत्ता माहीत नाही आहे, पण त्याच्या मिस ज्या आहेत ना त्या थोड्या वेळाने त्याचे व्हिडिओज टाकतील, सो मला कळेलच की तो काय करतो आहे. म्हणजे मी बाकी सगळं आवरून गेले होते. मम्मींनी लाडूला झोपवलं आणि आता माझी बाकीची जी काही कामं आहेत ना ती मी करून घेते लाडू उठायच्या आत. आणि शिवसाठी ना मी गन ऑर्डर केली होती आणि ती मला जस्ट रिसीव झाली. तर आज शिवचा फर्स्ट डे पण आहे स्कूलचा, सो तो आल्यानंतर मी त्याला सरप्राईज देईल. आता किती दिवस ही टिकेल ते सांगता येत नाही, कारण की
2-3 दिवसांमध्ये तो सगळी खेळणी तोडून टाकतो. बट स्टील मी घेतल्या, कारण त्याच्या आधीच्या ज्या गन्स होत्या ना 2-3 त्या सगळ्याच तुटल्या होत्या. त्याला आता खेळायला काही शिल्लकच नव्हत्या. त्यामुळे मग मी ह्या नवीन 2 ऑर्डर केल्या. तर आता असं हे उचलून घेण्यासाठी हा रडायला शिकलेला आहे. हे असं खोटं खोटं रडलं की लगेच आपल्याला उचलून घेतात हे त्याला कळालंय. आणि ही नाटकं बघू शकता तुम्ही. तर लाडूची मस्त झोप झाली आहे आणि तो बराच वेळ झाला उठलाय. आणि आता ऑलमोस्ट वाजलेले आहेत 1. आता शिव येईलच लवकर. पण मी विचार करत होते की ज्या मदर वर्किंग आहेत त्या 6-6 महिन्यांच्या बाळाला घरी ठेवून जातात. सो तर त्यांना कसं वाटत असेल. लाईक लिटरली शिव स्कूलमध्ये गेला आहे, पण मला अजिबात करमतच नाही आहे. मला चैनच पडत नाही आहे. पण ज्यांना खरंच कामाला जावंच लागतं, 6-6 महिन्यांच्या बाळाला घरी ठेवून जावं लागतं, त्या आयांना काय वाटत असेल. आणि घरात इतकी शांतता आहे, इतकी शांतता झाली आहे. लाईक सतत शिव इकडे धाव तिकडे धाव, सतत हे घे ते घे, सारखं शिवला ओरडावं लागतं. शिव हे नको करू, ते शिव तसं नको करू, शिव असं नको करू. आणि तो नाही आहे, तो पूर्ण घरात शांतता झालेली आहे. लाडूसुद्धा झोपला होता, तो आत्ताच उठला. तर लाडू सध्या उठून बसण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला नाही जमलं की मग त्याला रडू येतं. तर अशी दिवसभर त्याची अशी उठून बसण्यासाठीची धडपड चालू असते. आणि मग त्यानंतर बराच वेळ खेळल्यानंतर त्याला पुन्हा झोप आली आणि मग मी त्याला झोपी घातलं. त्यानंतर लाडूला झोपवलं आणि लगेचच शिव आला. कसं होतं दादा स्कूल? कसं होतं रे? छान होतं ना? बोल. छान. काय झालं? मी कुठे जाऊ? बाजारात. ओ कशाला? हो तू गाडीमध्ये आला? ओके. जुजू केला. अरे बापरे. ज्यूस देऊ. आणि जेव्हा शिव घरी आला ना, तो मला बघून रडायला सुरुवात केली त्यांनी. तोपर्यंत तो एकदम शांत होता आणि त्याला मिसने सांगितलं होतं की मम्मी बाजारात गेली आहे. आणि तो मला आल्यावर सांगत होता की मम्मा तू बाजारात गेली होतीस. आणि मला बघितल्या त्याने रडायला सुरुवात केली. आणि लाडूची ही आता अशी मस्ती चालू असते दिवसभर. त्याला पूर्ण घर कमी पडतंय फिरायला. आणि मग रात्री शिवच्या पप्पांनी आणले होते सीझनचे फर्स्ट आंबे. आणि मग आंबे बघून शिव खूप खुश झाला.